राष्ट्रवादीला काय वाटतं यापेक्षा हं. कालपासनं जी चर्चा कालच मला वाटतं आपल्या माध्यमावरती आपण सगळेजण हो, चर्चा आपण करत चर्चेला होतो. होतो. हं, आणि माझं असं मत आहे, की कुठल्याही भारतीय जनता पार्टी असेल हं, किंवा कुठलेही पक्ष असतील, आज आमचा त्याला राजकीय विरोध करण्याचं काही कारण उरत नाही. परंतु काल मी म्हणल्याप्रमाणे हं, आम्हाला कोणालाही इथे बसलेल्या माझ्या महिला भगिनी रुपालीताई असतील किंवा हं. आमचे बांधव असतील, कोणाला महिला विधेयक नकोय असातला भागच नाहीये. काल पण मी म्हटलं होतं. हां, परंतु डिलिमिटेशन जे केलंय, ज्या पद्धतीने डिलिमिटेशन्स वरती चर्चा संसदेमध्ये घडवून आणली जाते. मी म्हणल्याप्रमाणे की दक्षिणेकडील राज्य आणि हां. उत्तरेकडील राज्य यांच्यामध्ये मेंबर ऑफ पार्लमेंट जे खासदारांची संख्या वाढणार आहे, त्याच्यात केवढी मोठी तफावत आहे. हं, आपला देश ही एक संघराज्य आहे. एवढं मोठ्या डेमोक्रेसी आहे. जगातली इज द बिगेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड. हं. आणि असं असताना जेव्हा तुम्ही एवढं मोठं ऐतिहासिक विधेयक आणता, तेव्हा तुमची तयारी नाहीये. तयारी कशी नाहीये? सर्व गोष्टीच्या अंगाने सांगायचं झालं, तर आज त्या तुमच्या 33% आरक्षणामध्ये जे की आम्ही महाराष्ट्रामध्ये बघतोय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% आरक्षण असेल तर ओबीसीचा कोटा काय आहे? ओपनचा कोटा काय आहे? एससीचा कोटा काय आहे? एसटीचा कोटा काय आहे? मला असं वाटतं देशाच्या संसदेमध्ये 33% महिला कोणत्या जाणार आहेत? 33% महिला या सगळ्या भागातील जायला पाहिजे, सगळ्या जाती धर्मातील जायला पाहिजे. हं. त्याच्यामध्ये ओबीसी असतील, एससी असतील, एसटी असतील, मायनॉरिटी वुमेन असतील. यांचं काय आहे? याबद्दल मी काल म्हटल्याप्रमाणे राज्यातील, देशातील जे मेन लीडर्स आहेत, एमपीचे असतील, तेलंगणाचे असतील किंवा तामिळनाडूचे असतील, या सगळ्यांचं एकच म्हणणं होतं, की अत्यंत ट्रान्सपरंटरित्या, पारदर्शक पद्धतीने हे आरक्षण, हे विधेयक, महिला आरक्षणाचं जे विधेयक आहे, ते चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट व्हावं, जेणेकरून उद्या आम्हाला हे कळलं पाहिजे, की पार्लमेंटमध्ये कुठल्या घटकाला किती संधी आहे. मग आपण सेन्सेस कशासाठी करतोय? ही जी मागणी केली जाते वर्षानुवर्ष, की जनगणना व्हावी. जनगणना का व्हावी? कारण जितकी संख्या उतनी उसकी भागीदारी हा विषय असतो. तर मला असं वाटतं, की त्या घटकातील महिलांना ती संधी मिळाली पाहिजे. 33% महिलांना आरक्षण रॅन्डम काय आहे? त्या 33% मध्ये कुठल्या महिला आहेत? ह्या सगळ्याचा विषय हा धरून त्यामुळे अपोजिशननी काय राजकीय विरोध म्हणून केलेला नाही. बरं. काँग्रेस असेल, डीएमके असेल किंवा सपा असेल किंवा बाकीची उद्धव साहेबांची सेना असेल, एनसीपी असेल. माझं असं मत आहे की आमचा कुठल्याही विरोध असण्याचं कारण नाही. फक्त परत एकदा आम्हाला असं म्हणायचं आहे की तुम्ही हे सगळं डिलिमिटेशन करत असताना करंटली सध्याची लोकसंख्येच्या अनुषंगाने आणि त्यामध्ये ओबीसी, एससी, एसटी, मायनॉरिटी त्या महिलांचं काय, या सगळ्यांचा विचार करून ते विधेयक आणलं जावं, ही सर्वांची माफक मागणी. बरोबर आहे. सत्ताधारी विरोधक पुन्हा एकदा आमने सामने आलेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नरेंद्रजी, एकंदरीतच आपण सर्वच राजकीय पक्षाचे जे नेते मंडळी त्यांचा आज समावेश करून